तर आज बनवली मी आंबील, ज्वारीचा आंबील. आमची तर भैरवनाथाला आंबीलचा नैवेद्य असतो. करणं कंपल्सरी नाही, पण आपापल्या इच्छेने करते. आणि कोकणात जशी सोलकडी तशी इकडं आंबील असते बरं का. 5-10 मिनिट शिजवून मस्त थंड करून त्यात ताक मिक्स करायचं. मस्त आंबील नैवेद्य. आणि हे शिरणी वाटण्यासाठी पिढे. आणि ह्या गुड्डीचं बघा मध्येच काय चाललंय ते झालं. आणि मी मस्त आंबील पिले आणि म्हणलं आता चला भैरवनाथाची आरती आणि जय जयकार करून मग त्यांना पालखीत घेतलं जातं. आणि घोड्यांसोबत त्यांची मिरवणूक काढली जाते गावात. गाव तर छोटं असल्यामुळे वेळा लगेच पूर्ण होतं, काय जास्त वेळ नाही लागत. मस्त पालखी घेऊन गावाला चक्कर मारताना आम्ही पण गेलो. काही जण तिथंच बसली, जावं नाही जावं जावं नाही जावं करत. मस्त फटाका फोडलेला, त्याचा शूट मात्र मी भारी काढला, मला भारी वाटलं. आणि तिकडं डीजे सुरू झाला आणि घोड्यांना नाचायला सुरुवात केली. मोबाईलचा मात्र एक फायदा आहे बरं का, कारण आपण छोट्या छोट्या आठवणी क्लिपच्या स्वरूपात साठवून ठेवतो. जसं जसं आयुष्य पुढं जाईल तशा तशा फक्त आठवणीच राहतील. मग काय गावभर फिरून आलो आणि आता म्हणलं चला फोटोशूट तो बनत आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.